नमस्कार मित्रांनो. आज आमचा प्लॅन चालला आहे इकडे जायचं श्रीवर्धनला. अचानक प्लॅन ठरला आहे, म्हणजे एक्झाम आहे तर थोडं डिप्रेशनमध्ये होतो वगैरे, थोडं सॅड होतो, मूड डोकं काम नव्हतं करत. विषय चालला होता की कुठेतरी जायचं, म्हणून एक ट्रिप मारून यायचं मध्येच. म्हणून आता चाललो आहे. 10 वाजले, निघतोय आता. बघू, थांबा पृथ्वीराज येते आमच्यावर धुवायला येत आहे का? ही पोरीची क्लिप कुठनं वाचली लाईट निघूया. पोरींसोबत असतं तर पोरींची क्लिपच भेटणार ना. बरा घरी नाही मार खायला पण म्हणलं. ठीक आहे गाईस, आता आम्ही निघतोय. तर बघू, निघायला टाईम तर खूप लेट झाला आहे आम्हाला. 10 वाजले. निघायचं होतं सकाळी लवकरच 8 वाजता, पण आपला भाऊ उठत नाही ना लवकर. तर काय, 1 तास झाला उठवते त्याला. मी जरा मेकअप करतो आणि तुम्हाला जरा दिसतो. आज आपल्याला लय फिरायचं आहे आणि फिरायचा अंदाज काय माहीत नाही. पेपर आहे आमच्या 2 दिवसांनी, पण काय चालते जरा फिरून येतो. तुम्हाला एंटरटेनमेंट नको काय जरा, ठीक आहे? 1 मिनटात पावडर लावून आलो, ठीक आहे? चला ठीक आहे, चला. तर भावांना फायनली मी तयार झालो आहे, बॅग भरली, सगळं रेडी झालं आहे. तर आता आम्ही निघतो आणि तुम्हाला दाखवतो. आज हा व्हिडिओ स्किप जर केला ना तुम्ही स्वतः डोक्याला हात मारून घेताल नंतर. लय खतरनाक विषय आहे आज. आता मी लय फिरणार आहे, लय आमच्याकडे लय पैसे आला, आम्ही लय फिरणार आहे. दाखवलं तुम्हाला. तर काय, साहेब निघाले, साहेबांची तयारी झालीत, मगासपासून शिव्या घालतात, मी खाते. आता जरा झोप आली होती, जास्त दिसत असं डोळ्यात माझ्या. जातो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो. आजचा विषय म्हणजे क्लासिक. असं मला खूप खतरनाक व्ह्यू दाखवणार आहे मी. आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक मोठा यूट्यूबर आम्हाला भेटणार आहे, तर त्याचं पण तुम्हाला दाखवतो. तर तो आहे म्हणून आमची आज काहीतरी थोडीफार इज्जत वाढली तर वाढली. सबस्क्रायबर एका दुसरा वाढेल. आणि शेड बघा, शेड. ठीक आहे, चला. चला निघतो आम्ही, नंतर बोलू. चला. आता आम्ही निघालो आहे. जर आत्ता गाडी काढली आहे बाहेर घराच्या. आता पेट्रोल वगैरे टाकलं आहे, ठीक आहे. आता गाडीने आपला धोका दिला नाही पाहिजे. माझे बंद पडले, आपली वाट लावून टाकली. ठीक आहे, आता पुढे तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवतो. असं का, गोरेगावला पोचलो आहे. गोऱ्या लोकांचं गाव. गोरे लोकांचा गाव तर तुम्हाला आता मी दाखवतो. काय मला गाडी चालवायची, मी काय दाखवतो. लय उत्साह आहे माझा. काय चाललंय काय आज हा प्लॅन तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करतो कसं काय ते. आज कसा ठरला, काय ठरला, तसं तुम्हाला बोललो. एक्झामचा टेन्शन तर होताच आम्हाला, पण म्हणजे असं मनात होतं की जायचं कुठेतरी, एक ट्रिप मारून यायचं, असं होतं. मग ठीक आहे, आता जाऊन चाललो आहे आज. आणि अजून एक आपला एक हे फ्रेंड येतोय, युट्यूबर आहे तो पण. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो पुढे काय मस्ती बघा किती. हे बघ, स्लो काय सांगतो थोडी तरी, पण आहे पृथ्वीराज तर स्लो चालवत नाही हवांना, पण तुम्ही तरी स्लो चालवा आजकाल गाडी. आजकाल ऍक्सिडेंट वगैरेचा सीन खूप चाललाय. झालं गाडी रोडनी चाललोय आपण. मी सांगतो काही, जरा गाडी स्लो चालवा. चिमणीच्या स्पीडला गाडी बस. तुम्हाला जर असा गाडी चालवते ना, हे पकड गाडी पकड. हां, तर अशा प्रकारे कौसुम गाडी चालवते. मी पुढं बसतो, शिकवते मला गाडी. गाडी कौसुम चालवते, मी शिकतोय. आणि एकदम भारी रस्ता आहे, एवढा जबरदस्त रस्ता आहे ना, तुम्हाला सांगू नाही शकत मी. तुला गाडी चालवतो.
तर भावांना मी रस्त्याने चाललो होतो. केसांची हालत तुम्ही बघितली असेल. तुम्हाला एकदा आमच्या आयुष्यातली एक भयानक गोष्ट दाखवतो. म्हणजे खूप चांगली पण आहे ती आणि खूप सुंदर आहे. व्ह्यू तर इकडचा खतरनाक आहे. हा रस्ता बघा. असा रस्ता तर मुंबईत असताना भाई आणि स्पोर्ट बाईक हातात असती बुगा गाडीचा पण आणि आमचा पण. आणि तुम्हाला आता मी एक गोष्ट दाखवली ती तुम्ही बघा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी बघितले नसेल. ठीक आहे बघून घ्या. ठीक आहे दाखवतो 1 मिनटं. हा हा सुंदर व्ह्यू एकदम जबरदस्त व्ह्यू एकदम जबरदस्त. हे आमचे शेट आणि रस्त्याने चालताना आम्हाला दिसलेला व्ह्यू म्हणजे ही 2 झाडं. ही 2 झाडं जरा नीट बघा तुम्ही एकदम नीट. काय माहिती आहे का ते मधमाशीची पोळी आहेत सगळी दोन्ही झाडांवरती जाम हाईट आहे त्यांना. एवढ्या हाईटला कशी किती पोळी आहेत ते काय कळ ना बघा. मधमाशीची हे काय आहे? मधमाशांचीच आहे ना. हां मधमाशांची एवढी सगळी पोळी आहेत. त्या मागं एवढा डोंगर असा व्ह्यू आहे एकदम जबरदस्त. पाऊस पडणार वाटते ज्याला कॅमेरात नाही दिसला गॉगलमध्ये दिसत नव्हता. भारी खतरनाक असा व्ह्यू. रस्त्याला पण कोण नाही जास्त गाड्या नाहीत काय नाहीत चालवायला कंटाळा नाही. आपली गाडी आहे. चला निघायचं काय मग काय म्हणतोस काय. अरे लेट झाला आता सगळं तिकडे दाखवू पुढे. हां ठीक आहे चला चला पुढे चल. तो आता आम्ही हाफ लोकेशनला पोहोचलो आहे. अर्ध्या रस्त्यात आहेत. आम्हाला तुम्ही दाखवणार होतो ना आता यूट्यूबर कोण येतो हा बघा दाखवतो. हा बघा नवीन यूट्यूबर नाव मी चॅनल मेन्शन करेन यामध्ये. तो पुढे मला दाखवतो कसं काय ते पुढे आपण. नवीन यूट्यूबर मी बघितलाच आहे. सॉरी आम्ही नवीन आहे. तो पण त्याचा वाई विषय नाही तो मोठा यूट्यूबर आहे. आणि विषय असा आला आहे यूट्यूबरसोबत आमची गाडी पण बदलली. आमचं फिरणं फिरणं चालूच राहील. तुम्हाला आता दाखवेन कोण कोण आहे काय काय त्याच्यामध्ये कसं कसं आहे. एक जणाचे तुम्हाला इंट्रोडक्शन देऊच आम्ही पुढे जाऊन. नाही तर आम्हाला पुढे यायचं आहे. कुठे झालं ते माहीत नाही. तुम्हाला आता गेल्यावरती दाखवून येते जागा. बघा ही आमची वहिनी आहे. वहिनी इकडे बघा. आणि जो तुम्हाला मागाशी दाखवला तो माझा दादा आहे. सो हिला मी असं म्हणजे माऊ बोलतो. हां ठीक आहे तुम्हाला पुढे पुढे दाखवतो काय करतो. सो इथून पुढे आम्ही ह्यांच्यासोबत प्रवास करणार आहेत. मी पण अर्धे मराठीमध्ये मला जरा बोलता येत नाही. 80-90 100च्या आम्ही दोघं मागे बसलोय. रेकॉर्ड ठीक आहे पुढे बघू. हा असा आमचा गोंडसचा छोटा बाळ ओजस. हाय का हाय कर. से हाय स्वतः आम्ही आलो हरिहरशिवरला. बघा आपल्यासोबत एवढे जण आहेत. हा रोश 777 ब्लॉग्स दादाचा चॅनल आहे. आपला देख ना भाई. आपल्याला माहिती आहे तुम्हाला. तर हा बघा ओजस हाय करा हाय. पा दे लवकर पा. सो आता आम्ही हरिहरशिवरला आलो आहे. पुढे तर बघू आता काय. इकडे आलो आहे. आज पब्लिक तर खूप आहे इकडे. वाटलं नव्हतं एवढे पब्लिक असेल. पाऊस वगैरे चालू झालं तरी पण पाणी बघू पाणी तुम्हाला दाखवतो. जरा प्रभाव वाढला आहे पाण्याचा. तर म्हणजे हा दादा आला मुंबईवरून काल रात्री. सो तुम्ही बघू शकता त्याला. तो बघा तिकडे आहे. सो म्हणजे तो आला डायरेक्ट अचानक बोलला की तो पण फिरायला झाला इकडे. कोकण त्याला बघायचं होतं. तर आम्ही पण आलो आहे. तो आलेला माझ्या रूमवरती तिथे हॉस्टेलला. बनवणार आहे का आज? नाही आहे ना. तू तर मेन आहे इकडे. तर आता मला ओळखतच तुम्ही. आता आम्ही आलो फिरायला. भारी वाटतं आज गाड्या बदलत आलो आहे आणि खतरनाक ठिकाणी आलो मस्त एकदम. अरे वा नमस्कार. आपला कौस्तुभ आणि आपला भाऊ. आमचा पण ब्लॉगिंग चॅनल आहे चालेल. त्यांचा पण ब्लॉगिंग चॅनल आहे. भाऊसाहेब कौस्तुभ नरे आणि आमच्या चॅनलचं नाव आहे देखना भाई. सो प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. इलेक्शनला उभा आहे. इलेक्शनला उभा आहे. चल
इकडे तुम्हाला तर व्ह्यू दाखवणार आहे मी. खतरनाक व्ह्यू आहे ते, जबरदस्त असा, म्हणजे नादच नाही त्या गोष्टींचा. ठीक आहे, आपण बघूया. पाठी मला असं वाटतं पाठचं हे वातावरण तुम्हाला दिसतंय ते मला बघून असं वाटतं ना 100% पाऊस पडणार आहे तिथं. बघूया तर पावसाचं. बाकी ड्रेसिंग बिसिंग आवडले असेल तर नक्की सांगा. कपडे रस्ते का माल सस्ते असे दुकानाचं नाव आहे. असाच तुम्ही सपोर्ट करत राहा आम्हाला. लाईक पण आम्ही करा, जरा तुम्हाला अजून अजून नवीन नवीन व्ह्यू वगैरे असा दाखव करत राहू. चला. खूपच वाढलं इथे. सो एंट्री बंद वाटतं आतमध्ये. आता बघू इकडे. आता आलो तर खरा पुढे आम्हाला एंट्री भेटते का नाही. लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा पाणी एवढं काही नव्हतं इथे थोडं म्हणजे मागे होतं पाणी. बघू तुम्हाला दाखवतो पुढे पुढे कसं काय. एंट्री आम्हाला भेटणं मुश्किल. मला वाटत तर नाही एंट्री भेटेल आम्हाला, पण पहिले आम्ही बघतो, दर्शन घेतो इथे. वाटत तर नाही भेटेल का नाही. आली आहे. बघू पहिले दर्शन घेतो महादेवाचा, तुम्हाला सांगतो काय कसं काय पुढे. काय नाही, मी तुम्हाला तर आनंद दाखवणार एकदम बुडूनच दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे हा मंदिराकडे जायचा रस्ता आहे. तिकडनं आहे ॲक्च्युली, पण आम्ही इकडनं आलो. चाललो आम्ही. हवा वा, गर्दी कसली आहे. एंट्रन्स आहे मंदिराची. मंदिराच्या आतला व्ह्यू. वा, गणपती बाप्पा मोरे. अजून पेंटिंग बाकी आहे यांची. अशा प्रकारे आम्ही आले हरिहरेश्वरला. एक जबरदस्त असं ठिकाण आहे. बाहेरनं एकदम सुंदर आहे. एकदा महादेवांचे पाय पडून झालं की आम्ही पुढचं तुम्हाला दाखवतो. वा, काय बंगलेत घर वगैरे. अरे हे लोक जामच हळू येतात वाटतं. कौसुबचं काय दादा आला आहे. कौसुब झाला बिझी. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा नारळ, हे झाले नारळ, हे आंबे, हे करवंद. स्वस्त आहे सध्या. पावसाचं सीझन नाही, उन्हाळ्याचं आहे, त्यामुळे इथे भेटते बऱ्यापैकी. पण असं एंडिंगचा महिना आहे, असं पाऊस पडेल असं वाटतंय मला. बाकी तुम्ही टोप्या पाहिजे असतील तर घेऊन टाका, त्या विषय नाही. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. अशा वगैरे आमची मंदिरामध्ये एंट्री झाली. जबरदस्त असा व्ह्यू वरती, तर काय बोलायच नसतं. खतरनाक. हां हां, एकदम सुंदर मंदिर. मला दाखवलं तर पाया पडून पुढे जाऊन. मंदिरात लाईन वाटतं जायला. लावतो कसं वाटतं आता लाईनमध्ये उभं राहून. हां, मस्त वाटतंय. आता अजून 2 तास जरी थांबू शकतो आपण इथे लाईनीत. हां लाईनीत थांबायचं. हां. उन्हेवर तुझं काय म्हणणं आहे. काय नाही, आता थांबायला तर लागेलच ना दर्शन घ्यायचं तर. गॉगल काढ, देवळात आलाय. राहू दे रे. मस्त मोठी लाईन नाही आहे, छोटीच आहे. पुढं पण भरपूर काय नाही. पण इथे विषय असा लाईनीत एक माणसं नाही आहेत, 3 4 माणसं आहेत. बघू आम्ही आता पुढे दाखवलं तुम्हाला काय विषय. आतमध्ये जर दाखवता आलं आम्हाला तर आम्ही दाखवायचा पूर्ण प्रयत्न करू. बाकीचे मंदिरं करू कवर कसे जमतात तसे. आम्ही आता दर्शन घ्यायला चाललो आहे. लाईन आता लाईनमध्ये होतो, हे बघा बघू शकता. लाईनमध्ये होतो, पोचतोय, हे बघा दाखवतो. इकडून पूर्ण लाईन आहे. हा आमचा बाळा बघा कसा मस्ती करतोय. जायला हो ना, फायनली हनुमान मंदिर. आता इथं असा म्हणजे प्रॉब्लेम आहे की आम्हाला मंदिरात बाकी कुठे व्हिडिओ काढायला परमिशन नाही. हे मंदिराचं कोपऱ्यात तिथे आम्ही काढू शकतो. हनुमंतर आहे की कायम कृपा आहे आपल्यावरती, प्रत्येक ठिकाणी सोबत असतो. त्यामुळे छोटं आमचा निघाला ते गेला 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 त्यामुळे जरा मजा येते ट्रिपला. मग दादा काय म्हणणं आहे, कसं वाटतं तुला. मस्त. वहिनी तुम्हाला. कौसुबचं जसं घामटलेलं तोंड झालं आहे. घाम म्हणजे गरम कमी होते काय.